ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत राज्य सरकारनं दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर आज सुनावणी झाली। या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे। आपल्यासोबत भाजपा नेते प्रवीण दरेकर फोन लाईनवरून जोडलेले आहेत। आपण पाहतोय सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका राज्य सरकारची फेटाळून लावली आहे, तुमची प्रतिक्रिया? सरकार थोबाडावर आपटलेलं आहे। आतापर्यंत केंद्र सरकारच्या नावाने खडी फोडत होते आणि ओबीसी समाजाला जे बनवाबनवी करत होते ते उघड झालेलं आहे। कारण केंद्राने आता राज्य सरकारच्या याचिका फेटाळत सिद्ध केलेलं आहे की ट्रिपल टेस्ट केलीच पाहिजे होती। इम्पेरिकल डाटा गोळा करणं हे केंद्राचं काम नाही, देण्याचं काम नाही, तो सदोष आहे। जे आम्ही पूर्वीपासून सांगतोय तो डाटा तुम्हीच गोळा करा आणि तुमच्या पातळीवर हा डाटा गोळा करण्याचा विषय आहे। आणि त्याच्यामुळे सरकार बनवाबनवी करत होतं। जो अध्यादेश सरकारने काढला होता तो अध्यादेशच सदोष होता। कारण जर सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट करा सांगितलं, तुम्ही अध्यादेशच काढून काय उपयोग? तुम्ही त्या ठिकाणी आयोग गठीत करायला पाहिजे होता। तुम्ही त्या ठिकाणी इम्पेरिकल डाटासाठी समिती केली पाहिजे होती। त्यांना आवश्यक ती यंत्रसामुग्री पैसे दिले पाहिजे होते। 300-400 कोटी मागतात, 2 कोटी रुपये काल परवा देता। आणि हा जो 6-7 महिन्याचा गॅप आहे, एवढ्या ट्रिपल टेस्ट झाल्या असतात ना। परंतु या सरकारची भावनाच ओबीसी समाजाच्या बाबतीत दुजाभावाची आहे। जे मराठा आरक्षणाचं त्यांनी केलं, बट्ट्याबोळ केलं आपल्या ढिसाळपणामुळे, तेच आता ओबीसीच्या बाबतीत झालेलं आहे। आता राजकीय टीका कराल का आमच्यावर? सुप्रीम कोर्टाने सांगितलं ना की इम्पेरिकल डाटा तुम्हीच गोळा करायचा आहे। जे आम्ही वारंवार सांगतोय, तुम्ही ते राजकीय भूमिकेत घेताय। जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सह्याद्रीला जी बैठक आमची सर्वपक्षीय झाली, मुख्यमंत्र्यांसमोर अत्यंत स्पष्टपणे मार्गदर्शन केलं होतं, दिशा दिली होती कसं काय आरक्षण मिळेल, टिकवता येईल राजकीय, नाही ऐकलं त्यांचं। ते जर ऐकलं असलं तर आज या ठिकाणी वेळ आली नसती। या सरकारला ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं नाही, शाहू फुले आंबेडकरांची नावं घ्यायची, पण मोठ्या संख्येनं जो ओबीसी समाज वंचित उपेक्षितांचा आहे त्यांना त्या ठिकाणी तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारच्या निष्क्रियतेमुळे झालंय। आता सरकार उघडं पडलंय, त्यांची बनवाबनवी ओबीसी समाजाबरोबर समोर आलेली आहे। प्रवीणजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी। या क्षणाची आपण मोठी बातमी पाहतोय, राज्य सरकारला मोठा झटका। सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे। सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका। राज्य सरकारची ओबीसी आरक्षणाची याचिका फेटाळून लावली। प्रकाश शेंडगे ओबीसी नेते आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। आपण पाहतोय आत्ताची मोठी बातमी, राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे। हॅलो सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, आवाज पोहोचतोय की केंद्राने आता सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळलेली आहे। यापूर्वीच ही याचिका फेर याचिका फेटाळलेली आहे। केंद्राकडे डेटा जो आहे तो केंद्रात डेटा देता येतं म्हणून सांगितलं, 20 वेळा सांगितलेलं आहे। तरी सुद्धा राज्य सरकारनं गेली 9 महिने काढले ते केंद्राला डेटा मागण्यामध्ये। म्हणजे केंद्र सरकार डेटा देत नाहीये, त्याचा आम्ही निषेध करतोय। परंतु राज्य सरकारने गेल्या 9 महिन्यामध्ये इम्पेरिकल डेटा वगैरे काय केलं? फक्त आयोग नेमला, तोही उशिरा नेमला, त्याला पैसे दिले नाही, ऑफिस दिलं नाही, स्टाफ दिला नाही, काही सुद्धा। म्हणजे इतकी वाईट अवस्था ह्या आयोगाची केली या राज्य सरकारने, त्याचा निश्चित थोडाच आहे। आणि ह्या काळामध्ये ते करू शकले असते। वगैरे तेव्हा म्हणाले की आम्ही 2 महिन्यात आम्ही इम्पेरिकल डेटा गोळा करू। मग काय झाले त्याचं? का निधी दिला नाही? इकडे साथीला तुम्ही एका झटक्यात अजितदादा पवार 1000 कोटी फटकन देऊन टाकतात, आणखीन घेऊन जाऊन सांगतात। मग ओबीसीला 435 गट कुणी अडवलं त्यांना? काय दिला नाही निधी? आता 5 कोटी रुपये दिले, ते वाटाण्याच्या अक्षता लावल्या त्यांनी त्या ह्या सगळ्या आयोगाच्या सगळ्या कार्यक्रमाला। कसं होणार आहे हे? म्हणजे कोणाची तरी इच्छा आहे की नाही? राज्य सरकारची कोणापण इच्छा आहे की नाही इम्पेरिकल डेटा गोळा करायची? आता तरी शहाणं व्हावं, त्यांनी निवडणुका पुढे घ्याव्यात, निवडणूक आयोगाला सांगावं त्यांनी हे वातावरण फ्री अँड फेअर वातावरण निवडणुका होऊ शकत नाहीये, 3-4 महिने पुढे घ्या आणि तो पण डेटा गोळा करा आणि ओबीसी आरक्षण पुढे सेकंड करा। एवढं साधी गोष्ट आहे, आता एवढी चांगली मागणी आहे। आणि ते जर करणार नसेल राज्य सरकार आता, तर मग आता आम्हाला शेवटी रस्त्याची लढाई शेवटी आम्हाला करावीच लागेल। त्याच्यानंतर त्याची सगळी जबाबदारी जी आहे ती राज्य सरकारची असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचं अतिरिक्त आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे राज्य सरकारला हे आरक्षण कायम ठेवण्यासाठी या
डेटाची, इम्पिरिकल डेटाची आवश्यकता होती. यासाठी केंद्र सरकारकडे ही मागणी करण्यात आली होती. प्रकाशजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, केंद्राने 20 वेळा त्यांनी नाकारलेला आहे त्यांनी. आता एखादी गोष्ट केंद्र सरकार देणार नाही आम्हाला माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे, त्याचा निषेध आम्ही केलेलाच आहे, करावा जेव्हा थोडाच आहे, परंतु ज्यांनी वेळ घालवला हे पण तितक्या जबाबदार आहेत ना. केंद्र आणि राज्य दोन्ही जबाबदार आहेत. दोन्हीच्या ह्याच्यामध्ये आमच्या ह्या ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल यांनी केलेला आहे आणि त्यामुळे हे ओबीसी आता 21 तारखेला निवडणूक हो घेतलेल्या आहेत. आता ते विद्यार्थी ह्या निवडणूक कशा थांबतील याविषयी तुम्ही प्रयत्न कराल अशी आमची मागणी आहे. राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे निवडणुका थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी. मुकुल रोहतगी यांनी मागणी केली आहे. हो, आता निवडणुका मागणी केलेली आहे, थांबवल्या पाहिजे, त्या पुढे घेतल्या गेल्या पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. नाहीतर ह्या निवडणुका जर ओबीसीला आरक्षण न देता झाल्या तर मला वाटतं ओबीसीचा रोष जो आहे तो उद्रेक ह्या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचा सगळा जो रोष आहे तो केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला शेवटी रोष त्यांना सोसावा लागेल ओबीसीचा. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. राज्याचं आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिलाय. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहे. आत्ताची आपण ही मोठी बातमी पाहतोय. राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तुमची प्रतिक्रिया आबासाहेब, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हा, येतोय आवाज, येतोय आवाज. आपण आत्ताची मोठी बातमी पाहतोय. केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा द्यावा अशी मागणी राज्य सरकारने केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आता ही याचिका फेटाळून लावली आहे. राज्य सरकारकडं ओबीसीचा इम्पेरिकल डाटा उपलब्ध नाही, कोणतंही सर्वेक्षण झालं नव्हतं आणि या राज्यामध्ये ओबीसीना बेकायदेशीर दिलेले जे 27% आरक्षण आहे हे बोगस आरक्षण होतं. आणि राज्य सरकार, मुख्य सचिव, शासनाकडून जे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं त्याच्यामध्ये क्लिअर सांगण्यात आलेलं आहे की आमच्याकडे असा कोणता डाटा उपलब्ध नाही. मग यांना आरक्षण कसं दिलं? आणि जोपर्यंत ओबीसींना सर्वेक्षण करून कोणत्या जातीला किती आरक्षण मिळालं पाहिजे हे उपलब्ध होत नाही तोपर्यंत आरक्षण मिळू शकत नाही. आता जे प्रकाश शेडगे आहेत, वडलेटीवार आहेत, छगन भुजबळ आहेत, हे सगळ्या ओबीसी समाजाची दिशाभूल करतायत, फसवणूक करतायत. हे सरकार ज्या पद्धतीनं मराठा समाजाची फसवणूक केली, ह्याने कोर्टात कुठलाही पुरावा सादर केला नाही, तीच परिस्थिती आता ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा होते. आता हे केंद्र म्हणजे इथं काय झालं की केंद्रावर ढकलायचं, इकडं काय झालं की तुम्ही अक्षम झाले, आपण काय सादर नाही केलं तर म्हणायचं केंद्राने केलं. पण केस तर तुम्ही लढताय ना. या राज्यामध्ये जर आता राज्य सरकार ओबीसीची बाजू मांडण्यासाठी असमर्थ त्या ठिकाणी होतंय आणि पुन्हा तुम्ही वेगवेगळ्या भूमिका का मांडताय? प्रत्येक नेत्याला वेगळी भूमिका मांडायची. जोपर्यंत राजकारण सोडून आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसीची संख्या ही वेगवेगळी आहे. हे 27% सरसकट आरक्षण होऊ शकत नाही, हा पहिला मुद्दा. आणि सर्वेक्षण झाल्याशिवाय आरक्षण सुप्रीम कोर्ट सुद्धा देणार नाही. याने अजून सुद्धा बोध घ्यावा की या ओबीसीचं उपवर्गीकरण करावं आणि प्रत्येक जातीला समान हिस्सा मिळावा. 4-2 राजकीय पुढाऱ्यांच्या समाजाला राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी ओबीसी आरक्षण असेल तर हा सुद्धा इतर ओबीसींच्या वरती होणारा अन्याय आहे. आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी घराणेशाही चालली ह्याने ओबीसीचं आरक्षण संपूर्ण ह्या ठराविक ओबीसीच्या नेत्यांनी लाटलेलं आहे. हे दुरुस्त करायचं असेल तर आता राज्यात ओबीसीचं उपवर्गीकरण करावं, ओबीसीचं सर्वेक्षण करावं आणि 1965 नवा डेटा तयार करण्यासाठी आता निवडणुका थांबवा किंवा नंतर घ्या किंवा 6 महिन्यांची निवडणुका 6 महिन्यानंतर घ्या अशी वेळ मागितलेली आहे मुकुल रोहतगी यांनी. असं होऊ शकणार नाही, कारण सुप्रीम कोर्ट जरी असलं तरी निवडणूक आयोग ही वेगळी प्रक्रिया आहे आणि निवडणूक आयोग हे कुणासाठी निवडणुका थांबवणार नाही. कारण तेवढ्या दिवशी प्रशासकीय अधिकारी नेमणं हे सुद्धा केंद्रात किंवा राज्यात चालणार नाही आणि निवडणुका वेळेत पार पडतील. ही जी काही दिशाभूल करायचं चाललंय की आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, आम्ही हे होऊ देणार नाही, आमची स्पष्ट मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाची निवडणुका वेळीत घ्या, लोकांना वेठीस धरू नका आणि प्रशासक नेमून या राज्याचं चुकीच्या पद्धतीनं समाजाचं नुकसान करू नका.
धन्यवाद आबासाहेब, तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। राज्य सरकारची इम्पेरिकल डेटा मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे। यामुळे आता महाविकास आघाडी सरकार पुन्हा तोंड घशी पडली आहे। हा डेटा केंद्र सरकारने द्यावा अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे लावून धरली होती। हा मुद्दा न्यायालयात गेला, मात्र सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाबाबतचा इम्पेरिकल डेटा राज्याला देता येणार नाही अशी भूमिका केंद्राने घेतली। केंद्राची मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची इम्पेरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंद देण्यास केंद्र सरकारनं नकार दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ही याचिका फेटाळून लावली आहे। केंद्र सरकारने सूक्ष्मतम नोंद द्यावा अशी मागणी राज्य सरकारनं केली होती। काँग्रेस नेते जनार्दन चांदूरकर आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेले आहे। आताची आपण ही मोठी बातमी पाहतोय। सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिकाही फेटाळून लावली आहे। तुमची प्रतिक्रिया, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? या क्षणाची आपण मोठी बातमी पाहतोय। राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिलाय। येस 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 हॅलो, हा बोला बोला, तुमची प्रतिक्रिया सर यावरती। काय आहे की हे होणारच होतं, कारण अध्यादेश तो जो आहे तो अनकॉन्स्टिट्युशनलच आहे। आणि काय आहे की हे याचं सगळं राजकारण चाललंय असं मला वाटतंय। या साध्या साध्या गोष्टी सरकारला जर कळत नसते की काय कॉन्स्टिट्युशनल आहे आणि काय कॉन्स्टिट्युशनल नाही, तर हे लोकांची दिशाभूल करण्याचं काम सरकारनं थांबवायला पाहिजे आणि कमीत कमी लोकांचा तुमच्यावरती विश्वास बसेल अशा पद्धतीनं वागलं पाहिजे। सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा 100% वैध आहे आणि तो घटनाभर हुकूम आहे। आणि म्हणून मी सुप्रीम कोर्टाचा निर्णय विचारात घेऊन ताबडतोबीनं सरकारनं त्यांना जो इम्पेरिकल डेटा पाहिजे आहे तो डेटा देण्यासाठी आता 2 दिवसात 5 कोटी रुपये सँक्शन केले, अशा पद्धतीची बातमी मी ऐकली। पण अशा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फार पूर्वी व्हायला पाहिजे होत्या। तुम्ही काय समजताय की ओबीसी समाज एवढा मोठा आहे, कॉन्स्टिट्यूशनचं जे स्पिरिट आहे त्या स्पिरिटच्या पाठीमागे या लोकांचा कशा पद्धतीने यांचं वेलफेअर होईल ही कल्पना असताना तुम्ही अशा पद्धतीनं वागता कसे, हा मोठा प्रश्न तयार झालेला आहे। आणि म्हणून आता सुप्रीम कोर्टाने सरकारला किती वेळा सांगावं की तुम्ही अनकॉन्स्टिट्युशनल आहे म्हणून। इट इज अ मॅटर ऑफ शेम फॉर अस। धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी। आपल्यासोबत जनार्दन चांदूरकर हे फोनलाईन वरून जोडलेले होते। राज्याचं आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या या ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिलाय। सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाबाबतचा इम्पेरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंद राज्याला देता येणार नाही अशी भूमिका केंद्राने स्पष्ट केली। केंद्राची मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली।